मी डॉक्टर ईशा. डॉक्टर ईशाच पॅलेटमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. ब्लड प्रेशर हा असा सब्जेक्ट आहे ना की ज्याच्या बाबतीत मिथ्स खूप आहेत, म्हणजे गैरसमज खूप आहेत. असे बरेच सारे आरोग्य शास्त्रामध्ये बरेच सारे मिथ्स आपल्याला दिसतात की गैरसमज आपल्याला दिसतात. आयुर्वेद शास्त्राबद्दल पण बरेच आहेत, पंचकर्माबद्दल आहे, आहार डाएट ही जी संकल्पना आहे त्याच्याबद्दल, लाईफस्टाईल म्हणजे एनमरस आहे. ब्लड प्रेशर हा एक अग्रगण्य आहे मिथ्स मध्ये, म्हणजे गैरसमज असण्यामध्ये. तर हे ब्लड प्रेशर म्हणजे नक्की काय, ते त्याची कारणं काय वगैरे हे सगळं झालंच, पण आपल्याला ते कंट्रोल कसं करता येईल आणि ते करता येतं का, काय केलं पाहिजे, परत ब्लड प्रेशर हे जास्त असल्याने काय होतं वगैरे वगैरे, ह्या सगळ्याच आपण डीपली याच्यामध्ये विचार करूयात या सेशनमध्ये. व्हिडिओ जरी मोठे असले तरी तुम्हाला माहितीपूर्ण असतील हे नक्की. जर तुम्हाला याचे शॉर्ट क्लिप्स बघायचे असतील तर आपण ह्या शॉर्ट क्लिप्स सुद्धा ह्याच्या तयार करून चॅनलवर टाकूयात, म्हणजे तुम्हाला क्विक रेफरन्ससाठी बघायला मिळतील. परंतु शक्यतो पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला ह्याचं डेप्थमध्ये नॉलेज मिळेल आणि ह्याचा फायदा होईल. तर सगळ्यात पहिला प्रश्न तो म्हणजे की व्हॉट इज ब्लड प्रेशर. ब्लड प्रेशर म्हणजे नक्की काय. तर प्रेशर ऑफ द सर्क्युलेटिंग ब्लड अगेन्स्ट द वॉल ऑफ द ब्लड वेसल्स म्हणजे ब्लड प्रेशर. म्हणजे साध्या भाषेत सांगायचं तर जे काही रक्त त्या रक्तवाहिन्यांमधून वाहत असतं, त्या रक्ताचा त्या रक्तवाहिन्यांच्या वॉल्सवर पडणारा जो काही दाब आहे, तो दाब म्हणजेच आपलं जे काही ब्लड प्रेशर आहे ते. अजून सोपं सांगायचं तर एक नळ आहे इमॅजिन करा, त्याच्यातून पाणी वाहत आहे आणि त्याला नळी लावलेली आहे असं इमॅजिन करा. तर त्यातून जाणारं जे काही पाणी आहे, नळातून वाहणारं पाणी, ते त्या नळीमध्ये जेव्हा जातं तेव्हा त्या पाण्याचा जो काही दाब आहे तो त्या नळीच्या वॉल्सवर जेव्हा पडतो, तर तो दाब आणि ते पाण्याचा जो फोर्स, ह्या सगळ्याचं गणित म्हणजे ते प्रेशर, त्या पाण्याचं प्रेशर त्या नळीमधलं. तसंच आपल्या ब्लडचं प्रेशर आपल्या रक्तवाहिन्यांमधलं म्हणजेच ब्लड प्रेशर जे आपण मोजतो ब्लड प्रेशर मशीनच्या द्वारे. आता पुढचं येतं ते म्हणजे की हाय ब्लड प्रेशर म्हणजे काय. मग नॉर्मल ब्लड प्रेशर किती असावा. सगळ्यात पहिलं तर तो म्हणजे की 100 ते, त्याचे दोन प्रकार, एक सिस्टोलिक आणि डायस्टोलिक. साध्या भाषेत त्याला वरचं ब्लड प्रेशर, खालचं ब्लड प्रेशर. वरचं ब्लड प्रेशर किती असावं म्हणजे सिस्टोलिक, तर ते 100 ते 140 हे नॉर्मल मानलेलं आहे. म्हणजे अगदी कमीत कमी 100, त्याच्या खाली गेलं तर लो बीपी होतो आणि जास्तीत जास्त 140, त्याच्यावर गेलं तर हाय बीपी होतं. हे जनरलाइज्ड आहे. त्याच्यानंतर डायस्टोलिक प्रेशर जे आहे ते खालची, म्हणजे अगदी खाली म्हटलं तर 70, अगदी थोडंफार आपण 68, 70 असं म्हणू शकतो. आणि त्याच्यावर सगळ्यात हायेस्ट म्हणजे 90, 90चं 95 असं पण कन्सिडर. म्हणजे 70 ते 90 ही रेंज आहे, ही डायस्टोलिकची आहे. 100 ते 140 जी आहे ती सिस्टोलिकची आहे, म्हणजे वरच्या ब्लड प्रेशरची. तर हे जी रेंज आहे ह्याच्यात जो मीन आहे तो 120 ते 80, 120/80 असं डॉक्टर लिहितात ब्लड प्रेशर. जी त्याची काय म्हणतात आयडियल युनिट आहे ते, की आयडियल रेंज आहे की 120/80. हे कारण आयडियल का की 80% लोकांमध्ये 120 ते 80 ह्या म्हणजे हेल्दी पर्सनमध्ये या रेंजमध्ये ब्लड प्रेशर आढळतं. 120चं 124 असू शकतं, 118 असू शकतं, तसंच 80चं 78 असू शकतं, 85 असू शकतं. पण ह्या रेंजमध्ये मॅक्सिमम जनता पॉप्युलेशन आपल्याला आढळते, म्हणून 120-80 हे नॉर्मल ब्लड प्रेशर मानलेलं आहे किंवा आयडियल ब्लड प्रेशर मानलंय. पण ह्याचा अर्थ 110-170 वाला ॲबनॉर्मल आहे का नाही आणि 140-90 वाला लगेच हायपरटेन्शन किंवा हाय बीपी वाला झाला का असंही नाही. तर आपण बघूयात की नक्की हाय बीपी म्हणजे काय. हाय बीपी इज अ long-term medical condition in which the pressure of the blood in the blood vessels or the arteries is persistently elevated. म्हणजे persistently elevated हा खूप अंडरलाईन करण्यासारखा शब्द आहे की कायम एलिव्हेट म्हणजे हाय लेवलला राहणं, ते प्रेशर कायम हाय राहणं, तर त्याला आपण हाय बीपी हा डायग्नोज करू शकतो किंवा आजार आहे असं म्हणू शकतो की तुम्हाला उच्च रक्तदाबाचा आजार आहे. बऱ्याच वेळा काय होतं, पेशंट येतो घाईगडबडीमध्ये आणि मग त्याला ऑलरेडी तो दवाखाना हॉस्पिटल बघून टेन्शन येतं, त्याच्यात ते ब्लड प्रेशर घेतलं जातं आणि मग अरे बीपी हाय आलं. सो दॅट असं करून जर तुम्ही त्याला औषधं सुरू करणार असाल तर इट इज मिसडायग्नोसिस. त्याच्यामुळे पेशंटनी पण घाई नाही केली पाहिजे की हा मला आता ब्लड प्रेशर वाढला आता औषधं सुरू करा, आणि डॉक्टरनी सुद्धा वेट केलं पाहिजे. जनरली डॉक्टर्स वेट करतात. याच्यात आयडियल प्रोसिजर असते की 8 दिवसापर्यंत ब्लड प्रेशर हे चेक करत राहिलं पाहिजे. तरी पण ते जर कॉन्स्टंटली वरच येत असेल, वाढलेलंच येत असेल, तर आपण त्याला विचार करायचा की हे हाय बीपी आहे असं लेबल लावायचं.
मग हे झालं ब्लड प्रेशरची डेफिनेशन, म्हणजे हाय ब्लड प्रेशरची. मग आता हे हाय ब्लड प्रेशर होतच का? माझ्या मित्राचं तेच राहतं, माझं मात्र ब्लड प्रेशर वाढतं. तर त्याचं पहिले तर प्रायमरी ब्लड प्रेशरचे काही कारणं सांगितलेली आहेत, की म्हणजे जेनेटिक आहे, की बऱ्याच जणांची ती प्रकृती आपण त्याला म्हणू, टेंडन्सीच आहे, की ते की त्या दोन्ही एकाच वयाचे मित्र आहेत, पण एकाच मात्र नाही वाढत आणि एकाच वाढतं, ती त्याची टेंडन्सी आहे. बऱ्याच वेळा ते जेनेटिक असतं. कमी वयामध्ये विशेषतः यंग एजमध्ये जर होत असेल तर जेनेटिक सुद्धा आपण त्याला म्हणतो, हिस्ट्री, फॅमिली हिस्ट्री असणं. दुसरं आहे ते म्हणजे की हाय सोडियम इंटेक किंवा सॉल्ट इंटेक हाय असणं, म्हणजे यांना वरतूनही कच्चं मीठ खाण्याची सवय असते ना, आधीच झणझणीत चमचमीत खायचं आणि त्यात वरतून कच्चं मीठ घालायचं, हे म्हणजे हाय सॉल्ट इंटेक आपण ज्याला म्हणतो. दुसरं लाईफस्टाईल, ती प्रत्येक ठिकाणी आपल्या आजारांमध्ये येतच आहे आजकाल. ही लाईफस्टाईल जी बऱ्याच जणांची जी बिघडलेली आहे, वेट गेन होते, ओबेसिटी हे खूप मोठं कारण आहे, कोलेस्टेरॉल आहे, ही सगळी बरीच सारी हाय ब्लड प्रेशरची कारणं आहेत. इन्शुलिन रेजिस्टन्स नावाचा प्रकार आहे, डायबिटीसच्या पेशंटमध्ये आढळतं. तर आता हे सेकंडरी ब्लड प्रेशर जे वाढतं ते कशामुळे वाढतं, ते अंडरलाईन काही आजार असतात, जसं हार्मोनल इम्बॅलन्स आहे, म्हणजे हायपरथायरॉइडिझम आहे, हायपोथायरॉइडिझम आहे. बऱ्याच वेळा ज्यांचे असे हार्मोन्स गडबड झालेले असतात, पीसीओडीच्या मुली बऱ्याच वेळा, त्यांच्यात काही रेअर केसेसमध्ये अशा प्रकारे दिसतं की यंग एज मुली असतात, 20च्या 30च्या दरम्यानच्या, पण त्यांना हाय ब्लड प्रेशर आपल्याला आढळतं त्यांच्यामध्ये. ते बिकॉज ऑफ अंडरलाईन हार्मोनल इम्बॅलन्स असू शकतं. बर्थ कंट्रोल पिल्स ज्या सांगितल्या, ज्या कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स आहेत, हार्मोनच्या पिल्स आहेत, त्याचा साईड इफेक्ट आहे हाय ब्लड प्रेशर. नंतर पुढचं अजून म्हणजे क्रॉनिक किडनी डिसीजेस आहेत, डायबिटीस आहे, हार्ट डिसीजेस आहेत, ह्याच्यामुळे परिणाम होतो ब्लड प्रेशर आणि ते वाढू शकतं. किंवा RAS म्हणतात त्याला, की रिनल आर्टेरियल स्टेनोसिस, ह्या सगळ्यांमुळे ब्लड प्रेशर हे वाढतं. तर त्याला आपण हाय ब्लड प्रेशर म्हणतो. ही सगळी झाली कारणं. आता कारणं झाली, मग आता लक्षणं कसं काय, मला कळणार कसं काय की मला हाय ब्लड प्रेशर आहे, त्याची काय लक्षणं दिसतात? तर युजली कुठलीच लक्षणं दिसत नाही, इट्स अ सिम्प्टमलेस. मग कळणार कसं हाय ब्लड प्रेशर? तर युजली हाय ब्लड प्रेशर जे डिटेक्ट होतं ते ऍक्सिडेंटली डॉक्टरकडे गेलो, चेक केलं, अरे हाय बीपी आलं, मग नंतर कॉन्स्टंटली हायच राहिलं. सो हे बऱ्याच वेळा असं होताना दिसतं. किंवा काही केसेसमध्ये हेडेक हे एक लक्षण आपल्याला आढळतं. हेडेक म्हणजे बॅक साईडचं जे हेड असतं, मागचा माथा जो आपण म्हणतो, तो दुखत राहतो कायम, ठण 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 अशा प्रकारचं जे हेडेक असतं ते टिपिकल हाय बीपी मुळे होतं. इव्हन लो बीपी मध्ये सुद्धा हेडेक असतं. तर ते अशाच प्रकारे मागच्या बाजूनी असतं. दुसरं लक्षण जे आहे ते म्हणजे सकाळी उठल्यानंतर हेडेक जास्त असतं. लाईट हेडेडनेस म्हणजे असं हलकं हलकं वाटणं, वेगळंच वाटणं, विचित्र फिलिंग होणं वरती हेडमध्ये, ते एक आहे. गिडीनेस आहे, वर्टिगो आहे, डिझिनेस आहे, म्हणजे फेंट झाल्यासारखं वाटतं किंवा चक्कर आल्यासारखं वाटतं, ते म्हणजे हाय ब्लड प्रेशरचं एक लक्षण आहे. हे सगळे ना अँझायटीचे पण लक्षण आहेत. बरं, जेव्हा पाल्पिटेशन होतं, घाम जास्त येतो अतिरिक्त, असं काही लक्षण असेल तर ते हाय ब्लड प्रेशर बरोबर हार्टशी रिलेटेड पण काही कंडिशन आहेत का, तर त्या दृष्टीने पण चेकिंग केलं पाहिजे. तर ही सगळी अशी मिक्स प्रेझेंटेशन आपल्याला आढळतं. पण असं काही खूप विशिष्ट असं काही सिम्पटम बऱ्याच वेळा ब्लड प्रेशर वाढलेलं असताना दिसत नाही, म्हणून ते बऱ्याच वेळा डायग्नोज होत नाही, अनडायग्नोज अनट्रीटेड राहतो हाय ब्लड प्रेशर हा आजार. मग ते सगळं ठीक आहे की ब्लड प्रेशर वाढलं, पण होतं काय? ब्लड प्रेशर ठीक आहे, जास्त आहे, माझं 150, 150, 100च्या वर माझं ब्लड प्रेशर आहे, फरक काय पडतोय, मला तर काही त्रास होत नाहीये, काय होतं त्याच्याने? सो रिस्क फॅक्टर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा कॉन्स्टंट प्रेशर हे वाढलेलं राहतं, तर शरीरातले जे अवयव आहेत, मेजर अवयव, हार्ट, किडनी, ब्रेन, लंग्स, रेटिना म्हणजे डोळ्याचा पडदा, या सगळ्यांना डॅमेज होऊ शकतो. जे आपण ना ब्रेन स्ट्रोक झाला का, तर रक्तवाहिनी फुटली आहे वरची, तर ते बिकॉज ऑफ की तिथं कॉन्स्टंट ब्लड प्रेशर हाय राहिल्यामुळे कधी ना कधी ते होणारच होतं. मग हे झालं, मग त्याचा कॉन्सिक्वेन्स किती सिव्हिअर असू शकतो ब्रेन स्ट्रोकचा. डेमेन्शिया आहे, म्हणजे की हळूहळू मेमरी लॉस होत जाते, थिंकिंग ॲबिलिटी कमी होत जाते, त्याला डेमेन्शिया म्हणतात. पुढचं आहे म्हणजे रेटायनाचा जो डोळ्याचा जो पडदा आहे, त्याचं रक्तवाहिन्या जर फुटल्या किंवा तिथं बिघाड झाला तर झालं, डोळा तुम्हाला दिसणारच नाही, ब्लाइंडनेस कायमचा. नंतर पुढचं म्हणजे की हार्ट फेल्युअर आहे, हार्ट कार्डिओमेगाली होते, तिथं कायम कॉन्स्टंट ब्लड प्रेशर, हार्ट तर पंप
मेन तर सगळं ब्लड जे आहे ते सगळं हार्टमध्ये, आणि ते सगळं पंपिंग करणार. ते प्रेशरनी जर व्हायलं तर ती सॅक जी आहे, हार्ट नावाची जी मस्क्युलर बॅग आहे ती मोठी होणार, मग ते फेल्युअरमध्ये जाणार. कंजेस्टिव्ह कार्डियाक फेल्युअर ज्याला म्हणतं, ते फेल झालं की पल्मोनरी कंजेशन होतं, म्हणजे लंग्सवर त्याचा परिणाम होतो, फुफ्फुसांवर. म्हणजे अशा प्रकारे मल्टिपल कॉम्प्लिकेशन्स पुढे जाऊन होऊ शकतात. हे लॉंग टर्म होतं, असं नाही की आज तुम्हाला ब्लड प्रेशर झालं आणि 10 दिवसांनी होईल. इट इज जसं कॉन्स्टंट 2-3 वर्ष कॉन्स्टंट हाय राहिलं तर त्याचा परिणाम हा अशा प्रकारे शरीरावर होतो. किडनीज डॅमेज होऊ शकतात, कारण किडनीचा जो काही ब्लड सप्लाय तो हाय झाल्यामुळे क्रॉनिक किडनी डिसीजेस आहेत, पेरिफेरल आर्टरियल डिसीजेस आहेत, किंवा पल्मोनरी एम्बोलिझम आहे, म्हणजे लंग्समध्ये एम्बोलिझम क्रिएट होणं. तर हे सगळे म्हणजे मेजर अवयवांना तुमच्या रिस्क धोक्यात तुम्ही टाकतात जेव्हा तुम्ही ब्लड प्रेशरला दुर्लक्ष करतात किंवा लाईटली घेतात. त्यामुळे इतकं महत्वाचं आहे की हाय ब्लड प्रेशर राहणं हे इतकं धोक्याचं आहे. मग पुढचं गोष्ट येते की मग हे सगळं आता त्याच्यामध्ये बरेच सारे गैरसमज आहेत. म्हणजे ब्लड प्रेशर आणि डायबिटीस असे 2 व्याधी आहेत ना, की ज्याच्यामध्ये असे 2 एक्स्ट्रीम प्रकारचे पेशंट्स आढळतात, की अगदी मला आता ब्लड प्रेशर नाही, मला लगेच गोळी सुरू करा. आणि अरे हो थांबा, पहिले चेक करू द्या, खरंच तुमचं ब्लड प्रेशर वाढलंय की आता जस्ट टेम्पररी चिंतेमुळे किंवा अँझायटीमुळे ते वाढलेलं आहे, की खरंच आहे. तर नाही, आम्हाला लगेच गोळी. आणि दुसरे असे असतात, मला काहीच त्रास होत नाहीये, कशाला पाहिजे गोळी, बंद करून टाकली. त्या डॉक्टरला काय कळतं? अशा ॲटिट्यूडचे पेशंट हे डायबिटीस आणि बीपी या 2 आजारांमध्ये आढळतात, कारण की हे दोन्ही आजार सिम्पटमलेस असतात. बऱ्याचदा हाय ब्लड प्रेशरची शरीराला सवय होऊन जाते, लक्षणं दिसत नाही. तसंच ब्लड शुगर पण हाय असते, 300 शुगर असते, 200, मला काहीच त्रास होत नाही. मला त्यांना सांगावं लागतं, त्रास जेव्हा होईल ना, जेव्हा फेटल काहीतरी कॉन्सिक्वेन्सेस होतील तेव्हा तुम्हाला कळेल. सो इट इज लाईक दॅट. अशा प्रकारचा ॲटिट्यूड. तर हा दोन्हीही, हा ब्लड प्रेशरच्या बाबतीत खूप सारे मिथ्स असतात, की मला ह्या गोळीची सवय लागेल, मग मला त्रास होईल, मला साईड इफेक्ट होतील. तर बऱ्याच वेळा ब्लड प्रेशरच्या पेशंट्सना माझं सांगणं आहे, बिंग आयुर्वेदिक डॉक्टर, की जरी ॲलोपॅथीची गोळी तुम्हाला लागली असेल आणि तुम्ही घेत असाल तर ती घेत राहा. कारण का, तर त्या गोळीचे साईड इफेक्ट काय होतात यापेक्षा पण त्या गोळीचा आत्ता होणारा इफेक्ट तुमच्या शरीराला जास्त महत्वाचा आहे. की ते ब्लड प्रेशर नॉर्मलमध्ये राहणं हे तुमच्या शरीराच्या महत्वाच्या अवयवांसाठी खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला त्या महत्वाच्या अवयवांची रक्षा करायची असेल तर ब्लड प्रेशर नॉर्मल राहायला पाहिजे. म्हणून ब्लड प्रेशरची गोळी काय करते, बऱ्याच वेळा याचं आपल्याला उत्तर देता येत नाही, म्हणजे समजत नाही. तर हे ते काम करत असते की ती पुढे जाऊन होणारा डॅमेज जो असतो तो टाळू शकतो आपण. हे सगळं झालं की ब्लड प्रेशरची गोळी लागलेली आहे ज्यांची, आणि ज्यांना आता 5-5 वर्ष घेतायत त्यांची. पण त्याआधी ब्लड प्रेशरची अकारण गोळी सुद्धा सुरू करता कामा नये. त्यासाठी बरेच सारे नॉर्म्स दिलेले आहेत, पॅरामीटर्स आहेत, की ब्लड प्रेशर हे हाय ब्लड प्रेशर आहे हे असं आपण कधी डायग्नोज करावं, किंवा त्याला आपण कधी म्हणावं की ह्याला उच्च रक्तदाब आहे. तर त्या सगळ्याचे नॉर्म्स आहेत. आता पहिली गोष्ट तर ब्लड प्रेशर कसं चेक करावं ह्याचेच खूप सारे नियम आहेत, आणि ते कोणी पाळतं का, नाही पाळत. पण ते पाळून तसं ब्लड प्रेशर चेक केलं गेलं पाहिजे, मग आपल्याला करेक्ट इन्फरन्स काढता येईल. अदरवाईज व्हॉट विल हॅपन, आपलं जे काही ब्लड प्रेशर घेतलं ते चुकीचं घेतलं असं त्याचा अर्थ होईल. तर आता आपण सगळ्यात पहिल्यांदा बघूया की ब्लड प्रेशर घ्यायचं तर कसं घ्यायचं, योग्य मेथड काय. बऱ्याच जणांना ही माहिती नसते, बऱ्याच वेळा माहिती असते इन्स्टिट्यूशन्समध्ये, पण लोड खूप असतो. आता डॉक्टरांकडे खूप लोड आहे, खूप जण आता पेशंट बाहेर वेटिंग येतं, मी काय करणार, पटापटा चल असिस्टंटला सांगणार की घे पटापट त्यांचं रिडिंग आणि पुढे पेशंट ढकल. सो हे बऱ्याच वेळा होतं. तर हे ॲज अ लेमॅन सुद्धा तुम्हाला हे माहिती पाहिजे. ब्लड प्रेशर घेणं आता ही काही खूप मोठं रॉकेट सायन्स नाही राहिलेलं आहे. ते ब्लड प्रेशरचं मशीन मिळतं आजकाल, इलेक्ट्रॉनिक असतं, एक बटन दाबलं 2 मिनिटात तुमच्यासमोर रिडिंग येतं त्याच्यावर, ते तुम्ही फक्त नोट डाऊन करून ठेवायचं. तर त्यामुळे सगळ्यात पहिले तर ब्लड प्रेशर मशीन जे रिस्क फॅक्टरवाले लोक आहेत त्यांनी ठेवावं. जनरली प्रत्येकाच्या घरामध्ये एक मशीन असल्याने काही फरक पडत नाही, सो व्हेरी कॉमन मशीन आहे ते. आणि ते घ्यायचं कसं, तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही कुठून बाहेरून आला असाल तर पहिले 5 मिनिटं रिलॅक्स बसायचं, खुर्चीमध्ये बसायचं, अपराईट पोझिशन पाहिजे, पाठ जी आहे ती ताठ पाहिजे आणि मागे पाहिजे लागलेली खुर्चीला. पाय जे आहेत ते तुमचे खाली सोडलेले पाहिजे, पण पाय हे जमिनीला टेकलेले पाहिजे, लोंबकाळत नको. त्याचप्रमाणे अनक्रॉस्ड पाहिजे लेग, म्हणजे क्रॉस करून बसायची सवय असते लोकांना. पाय जे आहे ते तसं न बसता अनक्रॉस लेग पाहिजे. त्यानंतर ब्लॅडर इव्हॅक्युएट झालेलं पाहिजे, म्हणजेच की एम्प्टी ब्लॅडर पाहिजे.
युरिनेट करून मग बसायचं, बॅडर फूड नको. त्यानंतर डीप ब्रिदिंग करा, थोडंसं रिलॅक्स करा मनाला. नाहीतर ब्लड प्रेशर आहे, ब्लड प्रेशर आहे ह्या चिंतेनेच अजून ब्लड प्रेशर वाढतं. ते एक झालं. दुसरं, बेअर आर्म्सवर हे लावायला पाहिजे, काफ लावायला पाहिजे. मग थोडक्यात तिथं ओढणी, तिथंच पदर, तिथं भाई काही नको, मग ते वरती करून त्या प्रकारे कपडे घालून तुम्ही तसं तिथं काफ तो व्यवस्थित गुंडाळला गेला पाहिजे, घट्ट व्यवस्थित लागला पाहिजे. आणि मग ते ब्लड प्रेशर घेतलं पाहिजे आणि मग ते नोट डाऊन करून ठेवायचं. त्याच्यात अजून आहे की वेळा, सकाळच्या वेळेस किती येतंय, दुपारी जेवणानंतर किती येतंय, रात्रीच्या वेळेस झोपताना किती येतंय, पुन्हा ले डाऊन पोझिशन मध्ये म्हणजे पूर्ण झोपल्यानंतर किती येतंय. तर पूर्ण झोपल्यानंतर आयडियली कमी झालं पाहिजे, म्हणजे 110, 100, 110 असं वरचं आणि खालचं 70 पर्यंत जरी आलं तरी इट्स नॉर्मल, तसंच यायला पाहिजे. तर ते त्याच्यापेक्षा वर येत असेल तर जनरली तुम्हाला अपराईट पोझिशन मध्ये सुद्धा हाय ब्लड प्रेशर असू शकतं. आता आणि अजून काही नवीन नॉर्म्स आलेले आहेत की त्यांनी संशोधनाने अजून एक सिद्ध केलेलं आहे की दोन्ही हाताचं ब्लड प्रेशर घेतलं पाहिजे. तर ते अल्टरनेटली पहिले ह्या हाताचं ब्लड प्रेशर घ्यायचं, नोट डाऊन करायचं राईट आर्म, मग ह्या हाताचं घ्यायचं लेफ्ट आर्म, त्याचं नोट डाऊन करायचं. आणि दोन्हींमधलं डिफरन्स 10 पेक्षा जास्त नको. जर दोन्हींमधला डिफरन्स 10 पेक्षा जास्त असेल, दोन्ही हातांमधलं ब्लड प्रेशरचा डिफरन्स एकाच व्यक्तीच्या, तर त्याला हार्ट डिसिजेसची शक्यता वाढते. त्याच्यामुळे त्या दृष्टीने त्याला इन्व्हेस्टिगेशन आपण करू शकतो किंवा त्या दृष्टीने काळजी आपण करू शकतो. म्हणजे समजा ह्या हाताचं माझ्या 120 आलं, ह्या हाताचं 130 आलं, म्हणजे किंवा 130 पेक्षा जास्त आलं. 130 आलं तर ठीक आहे, एखाद्या वेळेस समजू शकतो, पण 135 आलं, 140 असं आलं तर मग मात्र जरी मला हाय ब्लड प्रेशर त्याला आपण नाही म्हणणार. 120 असलं तरी नॉर्मलच, 140 असलं तरी नॉर्मल आहे, पण डिफरन्स दोन्ही हातांमधला वेगळा येतोय, मग काय गडबड आहे का, यासाठी मग आपण सावध होऊ शकतो. त्या दृष्टीने काही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काही करू शकतो, काही काळजी घेऊ शकतो, इन्व्हेस्टिगेशन्स करू शकतो की हार्टला काही धोका आहे का. म्हणून आता अजून एक की दोन्ही हाताचं ब्लड प्रेशर घेतलं पाहिजे. मग आता हे झालं ब्लड प्रेशरच्या मागचं सायन्स घेण्याच्या मागचं. आता हे सगळे नॉर्म्स आणि हे फॉलो करून ब्लड प्रेशर घ्यायचं असतं. मग आता हे सगळं शक्य आहे का आपल्याला हॉस्पिटल किंवा इन्स्टिट्यूशन लेवलला किंवा क्लिनिकमध्ये जिथे रस असते, भरपूर पेशंट्स असतात, म्हणून मग हे सगळं घरीच केलं पाहिजे. पण बीपीचे इलेक्ट्रॉनिक मशीन्स जे मिळतात ते खूप इझी आहे. ते बटन टच केलं की तुम्हाला समोर बीपीचं रिडिंग येतं. तर घरी हे तुम्ही सगळं नॉर्म्स फॉलो करून करू शकतात आणि तसं करा. ज्यांना अशा प्रकारे रिस्क फॅक्टर आहे किंवा अशा प्रकारे ब्लड प्रेशर ज्यांचं वाढीव येतं आहे, तर असं करून जर तुम्ही 8 ते 10 दिवस कंटिन्युअस मॉनिटर करा, ते नोट डाऊन करा वहीमध्ये व्यवस्थित आणि मग डॉक्टरांना दाखवा. जरी पण जर ते ब्लड प्रेशर हायच राहत असेल किंवा काय, मग ते पुढचा डॉक्टर, तो जो काही कॉल आहे तो डॉक्टर घेतील. तिन्ही वेळेस दिवसातल्या वेगवेगळ्या वेळी करा, झोपून करा, बसून करा, शांत होऊन करा, डीप ब्रिदिंग करून करा, प्राणायामाची एक्सरसाइज सुरू करायला सुरुवात करा, रिलॅक्सेशन टेक्निक्स वापरा. त्याच्यानी बऱ्याच वेळा अँझायटी, स्ट्रेसमुळे इंड्यूस झालेलं जे ब्लड प्रेशर आहे ते रिलॅक्स येतं. म्हणजे तुम्हाला फॉल्स रिडिंग येणार नाही, कुठल्याही प्रकारे मिसडायग्नोज होणार नाही आणि उगाचच गोळी सुरू होणार नाही. मग आता हे झालं सगळं की ब्लड प्रेशर कसं चेक करायचं आणि काय काय कसं डायग्नोज केलं पाहिजे. पुढचं म्हणजे की ब्लड प्रेशर हे कुठल्या वयामध्ये चेक करायला सुरुवात केली पाहिजे, की मला कसं कळेल की मला हाय बीपी आहे. कारण आपण बघितलं की हाय बीपीची अशी काही लक्षणं नसतात, सिम्पटम्स नसतात बऱ्याच अंशी पेशंट्समध्ये. तर मग सगळ्यात पहिल्यांदा ना 18 एकदा वय झालं, 18 ते 30 या वयोगटामध्ये ब्लड प्रेशर हे पिरियडिकली चेक करायला सुरुवात केली पाहिजे. तर सुरुवातीला 6 महिन्यातनं वर्षातनं एकदा तुम्ही चेक करून बघा. यंग एज असताना तुम्हाला तुमची एक रेंज कळेल. हे का महत्वाचं आहे, कारण की हाय ब्लड प्रेशर डायग्नोज करणं हे रिलेटिव्ह आहे, म्हणजे सापेक्ष आहे, व्यक्ती सापेक्ष आहे. म्हणजे कसं की तुमचं जर यंग एज मध्ये जर तुमचं ब्लड प्रेशर 110, 70 असं राहत असेल आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारे काही रिस्क नाहीये किंवा कुठलेही काही सिम्पटम्स डेव्हलप नाही झाले किंवा काही त्रास नाहीये, आजार नाहीये, तर ते 110, 70 हे बीपी तुमचं नॉर्मल बीपी आहे. आणि मग ह्या बीपीच्या रिलेटिव्ह मग पुढे तुमच्या आयुष्यात बीपीचं गणित बसेल. म्हणजे कसं की मग 50 मध्ये जर तुमचं ब्लड प्रेशर 140-90 झालं, तर त्या व्यक्तीसाठी ज्याचं 110, 70 हे ब्लड प्रेशर यंग एज पासून नॉर्मल आहे, त्याच्यासाठी 140-90 सुद्धा हाय ब्लड प्रेशर असू शकतं. कारण की त्याच्या शरीराला लो ब्लड प्रेशरची सवय, थोडं लोअर साईडच्या ब्लड प्रेशरची सवय आहे. त्यामुळे त्याच्या दृष्टीने 140 आणि 90 हे ब्लड प्रेशर हाय असू शकतं. नॉर्म्स, जागतिक नॉर्म्सनुसार तर 140-90 हे नॉर्मल ब्लड प्रेशर आहे. पण तरी सुद्धा
आणि कधी कधी यंग एजमध्ये सुद्धा बऱ्याच पेशंट्सना 140-90 हे ब्लड प्रेशर असतं, कुठलाही त्रास नसतो, इन्व्हेस्टिगेशन जरी केला तरी सगळं नॉर्मल असतं. तर अशा वेळेस ते त्या माणसाचं प्रकृतीनुसार असलेलं नॉर्मल ब्लड प्रेशर आहे. मग अशा माणसाला थोडं 150-90च्या थोडं वर गेलं तर खूप त्रास लगेच होणार नाही. जेवढा 110-70 ब्लड प्रेशर ज्याचं रेग्युलर आहे त्याला जेवढा त्रास होईल तेवढा. म्हणून हे रिलेटिव्ह आहे, हे सापेक्ष आहे. म्हणून यंग एज पासून ब्लड प्रेशर आपलं माहीत असणं हे महत्वाचं आहे. मग आता ज्यांचं झालीये 50, ज्यांनी कधी चेक नाही केलं त्यांचं जाऊ द्या, परंतु आता जे यंग आहे त्यांनी आपलं ब्लड प्रेशर आपल्याला माहिती असणं गरजेचं. आणि बीपी मशीन इज सो ऑब्वियस आणि इतकं इझी आहे घरात ठेवणं. दुसरं आहे ते म्हणजे की ओल्ड एजनुसार येणारं ब्लड प्रेशर. म्हणजे बऱ्याच वेळा वृद्ध व्यक्तींचं 60 नंतर 70 नंतर जर ब्लड प्रेशर केलं तर ते बऱ्याच वेळा 140च्या वरच येतं, खाली पण 90च्या वर येतं. तर ते बऱ्याचदा नॉर्मल असू शकतं जर त्यांना दुसरे कुठलेही आजार नसतील, कुठलेही मेटाबॉलिक नसतील. बऱ्याचदा फिट दिसतात वृद्ध लोक, 60, 70, 75 आजी आजोबा सुद्धा एकदम फिट असतात. कशातही ते म्हणतात केसातही रोग नाही आणि खरंच इन्व्हेस्टिगेशन केलं तर नसतात आणि त्यांचं ब्लड प्रेशर हायर साईडला असतं. इट्स ॲब्सोल्यूट नॉर्मल, कारण की धमन्यांमध्ये एज झाल्यामुळे, काळामुळे तिथं काठिण्य येतं आणि मग त्या कडक झाल्यामुळे आपण म्हणू शकतो की ब्लड प्रेशर हाय येतं. सो इट्स अ नॅचरल फेनॉमिनन. तरी सुद्धा जर खूप हाय होत असेल 170 नाही 100 तर हे ऑब्वियस आहे की हे पुढे जाऊन त्यांना रिस्क फॅक्टर क्रिएट होऊ शकतो. म्हणून बऱ्याच वेळा ब्लड प्रेशरची गोळी सुरू केली जाते. त्याच्यात वाईट काहीच नाही आणि सुरू केली तर घेणं ह्याच्यामध्ये काहीही कुठलाही असा मेजर साईड इफेक्ट नाही. तर हे झालं की ब्लड प्रेशर कन्सेप्ट आपल्याला कळली. आता दुसरं म्हणजे बऱ्याच वेळा यंग एजमध्ये अशा वेळेस ब्लड प्रेशरचा आजार सुरू होतो किंवा हाय येतं, त्यावेळेस थोडासा प्रश्न पडतो की खरंच आता लहान वयापासूनच गोळ्या सुरू करायच्या का ब्लड प्रेशरच्या, ॲलोपॅथीच्या. तर अशा वेळेस आपण जर तुम्ही सुरू केलेल्या नसतील तर आपण कॉल घेऊ शकतो आयुर्वेदाचा. आयुर्वेदिक ट्रीटमेंटनी बऱ्याच वेळा ह्याला खूप छान रिझल्ट आपल्याला देता येतात. दुसरं म्हणजे सगळ्यात पहिले करा ना तुम्ही की रिलॅक्सेशन टेक्निक्स, त्या खूप सुंदर काम करतात. की त्याच्यामध्ये प्राणायाम आहे, ब्रिदिंग टेक्निक्स आहेत, ओंकार आहे, ध्यानधारणा आहे, नंतर तुमची लाईफस्टाईल चेंज आहे. ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्या, तुम्ही लवकर जर तुमचं ब्लड प्रेशर टेम्पररी इन्क्रीज असेल आणि त्याला काही जेनेटिक फॅक्टर तिथे इन्व्हॉल्व नसेल, तुम्ही इझिली ब्लड प्रेशर तुमचं नॉर्मलाइज करू शकतात. ब्रीदिंग टेक्निक्स म्हणजे प्राणायाम ही इतकी सुंदर मॅजिकल गोष्ट आहे ना, सायन्सला सुद्धा अजून त्याच्यामधल्या बऱ्याचशा गोष्टी उलगडलेल्या नाहीयेत. सायन्स सुद्धा शोधतच आहेत, कारण अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की सायन्स अजून तिथपर्यंत पोहोचलेल्याच नाहीयेत, की ज्या ऑकल्ट आहेत, ज्या ॲबस्ट्रॅक्ट आहेत किंवा ज्या अनुभूतीजन्य आहेत, की ज्याला आपण सायन्सच्या पॅरामीटर्समध्ये नाही दाखवू शकत, परंतु त्याचे रिझल्ट दिसत आहेत आपल्याला. तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये एक म्हणजे प्राणायाम आहे, त्याच्या पुढे आहे धारणा, त्याच्या पुढे आहे ध्यान. धारणा म्हणजे कॉन्सन्ट्रेशनची प्रॅक्टिस आणि त्याच्या पुढचं आहे ते म्हणजे की ध्यान म्हणजे मेडिटेशन. हे खूप सुंदर काम करतात. म्हणजे या प्रत्येकावर एक एक सेशन घेता येईल, एवढे छान आणि सुंदर टॉपिक्स आहेत हे आणि मॅजिकल रिझल्ट देणारे आहेत. तर तुम्ही एवढंच लक्षात घ्या की जर तुमच्यात असं काही सुरू झालं असेल तर ह्या प्रॅक्टिसेसकडे वळा. जर प्राणायाम करायला सुरुवात करा. प्राणायाममध्ये सुरुवातीला डीप ब्रीदिंग करा, त्यानंतर अनुलोम आहे, अनुलोम विलोम आहे, त्यानंतर शीतली प्राणायाम आहे, सितकारी प्राणायाम आहे. सितकारी प्राणायाम फक्त ज्यांना ऍसिडचा त्रास आहे त्यांनी करू नका. पुढचा आहे चंद्रभेदी प्राणायाम. तो चंद्रभेदी प्राणायाम जो आहे ना, तो अंगामध्ये शीतलता निर्माण करतो, पित्तावर काम करतो. तर पित्त हा दोषाचा ह्या हाय ब्लड प्रेशरशी खूप मोठा संबंध आयुर्वेदानुसार आपल्याला लावता येतो. जो आयुर्वेदाचा सिद्धांत हाय ब्लड प्रेशरच्या मागे जर बघितला तर पित्ताचं द्रवगुण वाढतं आणि द्रवगुणाने जेव्हा पित्त वाढून ते रक्तामध्ये मिसळतं आणि मग रक्ताचं द्रवत्व वाढवतं, त्यावेळेस उच्च रक्तदाब हा आजार होतो. हा आयुर्वेदाचा सिद्धांत आपल्याला ह्याच्यामध्ये लावता येतो. तर ते म्हणजे कसं साध्या भाषेत सांगायचं तर जसं मी मगाशी उदाहरण दिलं की नळ आहे, नळाला नळी लावलेली आहे आणि पाणी चालू आहे. त्या पाण्याचं जेव्हा तुम्ही व्हॉल्यूम वाढवाल म्हणजे पाण्याचा फोर्स वाढवाल, वरतून पाणी जोरात सोडाल, तेव्हा ते धमन्यांमधून सुद्धा जोरात व्हायला लागेल, त्या नळीमधून सुद्धा. तसंच आहे, त्या रक्ताचं जेव्हा द्रवत्व वाढतं त्यावेळेस ते जोरात प्रेशरनी फ्लो व्हायला लागतं आणि ते म्हणजे आपण ज्याला हाय बीपी म्हणतो.
मग हा एक लॉजिक. म्हणून पित्तावर ट्रीटमेंट करणं खूप महत्वाचे असते. दुसरं म्हणजे की ऑब्स्ट्रक्शन क्रिएट होतं, म्हणजे की जसं त्या नळीमध्ये ज्याच्यातनं पाणी वाहतंय त्या नळीमध्ये समजा की सिमेंट गेलाय, कचरा गेलाय, तिथं धूळ बसली, जाम झालीये, तर त्या नळीचा बोर जो आहे तो छोटा होईल आणि मग काय होईल, तेवढंच जरी पाणी असलं तरी ते फोर्सफुली व्हायला लागेल, कारण त्या नळीचा बोर छोटा झालाय. तसंच आपल्या शरीरातल्या रक्तवाहिन्यांचं होतं, त्याच्यामध्ये कोलेस्टेरॉल जमतं, त्याच्यामध्ये ॲथेरोस्क्लेरोसिस होतं, थ्रोम्बोसिस होतं, एम्बॉलिझम होतं. ह्या सगळ्यांमुळे तिथं ऑब्स्ट्रक्शन क्रिएट होतं. स्टेनोसिस नावाचा आजार आहे. तर ह्या सगळ्यामुळे तिथं जेव्हा ऑब्स्ट्रक्शन क्रिएट होतं, ज्याला ऑब्स्ट्रक्टिव्ह पॅथॉलॉजी म्हणतात, अवरोधजन्य संप्राप्ती असं आयुर्वेदानुसार त्याला आपण इंटरप्रिट करतो. तर ह्या सगळ्यामुळे निर्माण होतं ते म्हणजे सुद्धा ब्लड प्रेशर. ह्याला सुद्धा ट्रीटमेंट आपल्याला करता येते. तर ज्यातली सगळ्यात चांगली ट्रीटमेंट म्हणजे विरेचन. आणि काही औषधं पण ती प्रकृतीनुसार बदलतात, परंतु येस, ही ज्या रिलॅक्सेशन टेक्निक्स आहेत ह्या खूप छान आणि हार्मलेस आहेत. तर ह्याच्यामध्ये मी जे सांगितलं, चंद्रभेदी प्राणायाम हा अशा प्रकारे पित्तावर काम करतो, शरीरात थंडावा निर्माण करतो. पुढे कपालभाती. कपालभाती मात्र हाय ब्लड प्रेशरवाल्यांनी करायची नसते. दुसरं येतं योगासनं. योगासनं हे आयडियल आहे ज्यांना हाय ब्लड प्रेशर आहे त्यांना, कारण त्यांनी ब्रिस्क वॉकिंग करण्यापेक्षा किंवा कुठलीही हेवी एक्सरसाइज करण्यापेक्षा ना अशा प्रकारे जे योगासनांसारखे जे शांत एक्सरसाइज आहेत ते करावे, ज्याच्याने त्यांचा व्यायाम सुद्धा त्यांच्या शरीराला घडतो, लवचिकता पण शरीराची वाढते. आणि योगासनांचे जे बेनिफिट्स आहेत ना, जे फिजिकल मेंटल दोन्ही पण आहेत, म्हणजे नुसतेच बाह्य नाही आहेत, तर ते आतून तुमच्या मनावर पण काम करणार आहे योगासन हा जो प्रकार आहे, किंवा योगा हा प्रकार आहे तो. तर त्यामुळे त्यांनी योगासनांना प्रेफर करा. दुसरं एक आहे की जसं प्राणायाम योगासनं हे केल्यानंतर पुढचं येतं ते म्हणजे ओंकार. ओंकाराचा जप सुद्धा खूप पॉवरफुल आहे. आणि ओंकाराचा जप जशी ज्ञानमुद्रा जी असते त्याच्यामध्ये पद्मासन घालून ज्ञानमुद्रेमध्ये जो ओंकाराचा जप तुम्ही मिनिमम 11 वेळा असं ठरवा, 11 हा शुभ आकडा म्हणून, आणि तो करा. त्यानंतर येतं कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे डीप ब्रीदिंग करताना तुमचं जे लक्ष आहे, म्हणजे त्याला श्वसन ध्यान असं म्हणतात, की म्हणजे ध्यानाचा एक प्रकार आपण त्याला म्हणू, की आत घेताना श्वास आणि बाहेर सोडताना डोळे बंद करायचे आणि श्वासावर लक्ष केंद्रित करायचं. हे झालं श्वसन ध्यान. हे 5 ते 10 मिनिट करा. आणि त्याच्यानंतर शेवटी येतं ते म्हणजे ध्यान. मेडिटेशन हे इतकं पॉवरफुल आणि मॅजिकल टूल आहे की त्याच्यावर एक मोठं आपल्याला सेशन बनवता येईल, इतकं सुंदर हा टॉपिक आहे. तर मेडिटेशन ह्या सगळ्याचा खूप सुंदर उपयोग ह्या अशा अनएक्सप्लेन कारणं असतात किंवा अनएक्सप्लेन व्याधी, मेटाबॉलिक डिसऑर्डर्स याच्यामध्ये खूप सुंदर करता येतो. सो हे झालं ब्लड प्रेशर, त्याच्याबद्दलच्या मिथ्स आणि त्याच्या मागचं जे काही सायन्स आहे किंवा त्याचे काय टेक्निक्स आहेत, ह्या सगळ्याची माहिती तुम्हाला समजली असेल, गैरसमज दूर झाले असतील अशी आशा करूयात. आणि पुढच्या भागात अशीच वेगवेगळी माहिती घेऊन पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.